Audio Jungle. Audio Jungle. स्टार 2009 ते 2019 पर्यंत असे 2 टर्म उदगीर विधानसभा मतदारसंघाचे आमदार राहिलेले सुधाकर भालेराव यांचे 2019च्या विधानसभा निवडणुकीत भाजपाच्या अंतर्गत गटबाजीमुळे तिकीट कापले गेले. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीवेळी त्यांचा विचार झाला नाही. आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीमध्ये उदगीरची जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे अजित पवार जाणार, हे जवळपास निश्चित झाले. आगामी विधानसभा निवडणुकीत उमेदवारी मिळण्याची अडचण निर्माण झाल्याने माजी सुधाकर भालेराव यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची तुतारी हाती घेण्याची तयारी सुरू केली. जुलै 11 रोजी मुंबईत त्यांच्या प्रवेशाचा मुहूर्त ठरला असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजते. विधानस 2009 मध्ये उदगीर विधानसभा मतदारसंघ राखीव झाला. राखीव मतदारसंघाचे सलग 2 वेळा भालेराव आमदार झाले. 2019च्या निवडणुकीत ते विद्यमान आमदार असूनही भाजपातील पक्षांतर्गत गटबाजी व विरोधामुळे त्याचे तिकीट कापले. भाजपाकडून डॉ. अनिल कांबळे यांना उमेदवारी दिली. तेव्हा भालेराव यांनी अपक्ष लढविण्याची तयारी केली होती. परंतु पक्ष नेतृत्वाकडून आदेश आल्यानंतर त्यांनी माघार घेतली होती.